नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत मुळ्याच्या पानाची भाजी. तर मुळ्याच्या पानाची भाजी आपण घेतली आहे 200 ग्रॅम कापून धुवून. तर पुढे लागणार आहे लसूण पाकळ्या ठेचलेल्या, 1 मीडियम साईजचा कांदा, 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. तर त्याला फोडणी देऊया आपण. पॅनमध्ये तेल गरम करून घेतले, मिरची टाकली आहे. मिरचीमध्ये आपण हिरवी मिरची चांगली परतवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लसूण आणि मिरची चांगली परतवून घेतली की आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे कांदा. ठीक आहे, बघू शकता तुम्ही चांगलं परततं. ते चांगलं लसूण आणि मिरची परतली की आपल्याला त्याच्यामध्ये कांदा ॲड केला. तर कांदा पण चांगला त्याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे. चांगल्या बदामी रंगाचा तेल सुटेपर्यंत कांदा पण त्याच्यामध्ये परतवून घेतला. बघा, बदामी रंगाचं झालं, तेल पण सुटले. तर त्यात आपण हळद ॲड केली. त्याच्यानंतर लाल तिखट ॲड केलं. तर हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतवून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये भाजी ॲड करायची आहे. भाजी चांगली स्वच्छ धुवून एकदम बारीक कट करून घेतलेली आहे. तर भाजी पण सगळी ॲड करून व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि जरा वाफवून घ्यायचे आहे, आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. झाकण ठेवून जरा वाफवून घेतलं तर पाणी सुटले बघा. परत पुन्हा झाकण लावून ठेवायचे. बघू शकता तुम्ही, पाणी पूर्णपणे सोक झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे. शेंगदाण्याचं कूट ॲड केलं, हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तर तयार आहे आपली, बघू शकता तुम्ही, तयार आहे आपली मुळ्याच्या पानाची भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.